वंजारपाडा आपल्याला वॉर्न केलं जातंय, टीम मीटिंग सातत्यपूर्ण नको आहे, अन्यथा सामना एका ओव्हरवरती येईल. चला जबरदस्त, दोन्ही टीमला विनंती आहे. चला चालू करा प्लीज. सलामीची जोडी मैदानात दिलीप आणि निलेश. शिलारवाडी टीम कडून आपण पाहतोय टॉस जिंकला आणि बॅटिंगची धुरा सांभाळणे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत बाबरे. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय. इन स्विंगचा बॉल जरूर आपण अनुभवलाय. इथे मात्र फलंदाज होईल बाद. पहिला झटका दिलीपच्या स्वरूपात लागलाय. रनआउटची विकेट. संकेत बाबरेचं कार्य आपण पाहतोय. इथे जर षटकार हॅट्रिक झाली शिलारवाडी टीम कडून तर सागरजी रसाल यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. चांगली गोलंदाजी संकेत बाबरेची सध्या मैदानात आपण अनुभवतोय. चांगला फटका यावेळी. जबरदस्त फिल्डिंग अफलातून. हाईटचा वापर आणि त्याच्यातही आपण पाहतोय केली गेलेली फिल्डिंग जबरदस्त पाहतोय. संकेत माळी. जे समीकरण आतापर्यंत शिलारवाडीच्या बाबतीत लागू होतं ते आता मात्र थोडंसं बिघडलंय. परंतु इथे आता दिशाहीन गोलंदाजी अगदी आपण पाहतोय संकेत बाबरेच्या माध्यमातून स्वैर मारा केला जातोय. स्वैर माऱ्याच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 2 या आकड्यावरती आहेत. चांगला अचूक टप्पा संकेत बाबरेचा या ठिकाणी आपण पाहतोय. डॉटची संगता सातत्यपूर्ण केली जाते. वाईडचा इशारा. अतिरिक्त बॉल या ठिकाणी बाउन्स केला गेलाय आणि या वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करा प्लीज. सिंगल पाहायला मिळाली. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे फेकी चुकली. दुसरी सुद्धा कंप्लीट आणि त्याच्याही पलीकडे आता ओव्हर थ्रोची ही तिसरी धाव. अगदी या चुका मात्र वंजारपाडा टीमला महागात ठरू शकतात. 3 धावा कंप्लीट होतील. 3 धावेच्या मदतीने षटक संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे.
6 या आकड्यावरती. अगदी मी तर म्हणेल फार चांगली गोलंदाजी संकेत बाबरेची झाली होती. सहा धावा धावपळकावरती आहेत. कुमार बिर्ले गोलंदाजीला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळेल. सिंगल आपण पाहतोय. 7 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापपर्यंत विचार करायला गेला तर थोडा कठीण परिस्थितीत शिलारवाडी टीम आहे. आत्तापर्यंत आजचा दिवस संपूर्णपणे शिलारवाडी टीमने गाजवला, परंतु यावेळी आपण पाहतोय ना एक जबरदस्त अचूकता आहे गोलंदाजीतली. चेंज द गेम वंजारपाडाकडे. उचलण्याचा प्रयत्न थोडा मिस केला बॉलला मी तर म्हणेल. अगदी बॅट चांगली विरकावली होती, परंतु वेळेच्या अभावी बॅट विरकावून बसले आणि इथे मात्र सरळ बॉल कीपरच्या हातात आपण अनुभवलाय. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. बॉल जाईल डिपेंड विकेटच्या डोक्यावर. आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 सिक्सर. आणखी 2 षटकार जर आले तर यावेळी मात्र सागरजी रसाल यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज. सागरजी रसाल खरं म्हणायला गेलं तर आता पारितोषिकात वाढ व्हायला पाहिजे. आणखी एक चांगला फटका. यावेळी मात्र सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या येथील 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले आहे ती 15 या आकड्यावरती. पंधरा धावा धावपळकावरती. इथे डॉटची संगता केली जाते. कुमार विर्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. सेमीफायनल क्रमांक 2 आपण अनुभवतोय मित्रांनो. यानंतर मात्र अंतिम सामना, अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. आणखी एक बॉल डॉट. येणारे 12 बॉल आणि आता चेंज द गेम वंजारपाडा टीमसाठी 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय दत्तात्रय इंदोला सरांचं आगमन झालंय.
आपला या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याच समेत कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती जयवंतीताई इंदोला यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ज्यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा आपण अनुभवला. शिलारवाडी टीमने जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर आदरणीय दत्तात्रय इंदोला सरांकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. प्रभाकर गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर आकी संकेत बाबरे. नॉन स्ट्रायकर एंड वरती करण बाबरे आपल्याला पाहायला मिळतोय. हवाई हल्ला आणि पहिलाच पहिल्याच बॉलवरती सामन्यातली हवा गोल केल्या संकेत बाबरेने. षटकार आलाय. आणखी एक मोठा फटका, परंतु इथे बॉल झालाय ड्रॉप. महत्वपूर्ण विकेट होती. इथे येतील 2 धावा. 8 धावा धावफलकावरती. स्कॉर्पिओ ज्याची गाडी आहे त्यांनी आपल्या गाडीची बॅटरी संपूर्णपणे उतरेल. लाईट चालू आहे बघा गाडीची. पुन्हा एकदा हवाई हल्ला आणि इथे परतावं लागेल संकेत बाबरेला. इट का जवाब पत्थर टी फॉर टॅट आणि जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर. विकेट नंबर 1. नरेश आपण पाहतोय. आमचे साथी समालोचक प्रियेश बाबरे आपण सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. वाईड आलाय. वाईडच्या मदतीने नो बॉल. ओके, नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फार मोठं संकट ओढावलंय आता. षटकाराने संकेत बाबरेने सामन्याची हवा गोल केली होती. इथे सुद्धा सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अकरा धावा धावफलकावरती. बारा धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 6 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. सहा बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आहे.
इथे फलंदाजाला परतावं लागेल. विकेट आली आहे आपण पाहतोय. खरं म्हणायला गेलं तर संपूर्ण दिवस ज्या गोलंदाजाने गाजवलाय तो दिवस म्हणजे सूरजच्या नावावरती कोरलाय. अगदी मी म्हणेल आजचा दिवस सूरज या गोलंदाजाने हे मैदान आपल्या विकेटने गाजवून सोडलंय. जर हे वातावरण तप्त करायचं असेल आज सूरजला हिरो होण्याची संधी आहे. कारण चेंज द गेम वंजारपाडा संकेत बाबरेचा एक षटकार या सामन्याचं बरंच काही सांगून गेला. तदनंतर आलेले त्याचे 2 झेल. दुसऱ्या बॉलवरती सुद्धा विकेट होती ती सुद्धा ड्रॉप झाली आणि तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या नादात संकेत बाबरे परतलेत. परंतु इथे षटक प्रभाकरचं होतं. आता सूरजचं आहे. अगदी मी म्हणेल सूर्याचा अस्त म्हणजे खरं म्हणायला गेलं तर अगदी सूर्यास्त होऊन गेलाय. आणि या ठिकाणी पाहतोय ना आपण अंतिम सामन्याकडे आपण वाटचाल करत असताना या सूरज नावाच्या गोलंदाजाची निर्मिती शिलारवाडीने घडवून आणली आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे सातत्यपूर्ण विकेट. या 2 धावा येतील. या 2 धावा फार महत्वाच्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे. आता 14 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. काय घडतंय मैदानात मित्रांनो. अफलातून मॅच, रफ अँड टफ, हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच, काटेकी टक्कर, अगदी जबरदस्त लढत पाहायला मिळते आहे. आणि या लढतीचं वर्णन आपण पाहतोय अगदी समोर आपल्या डोळ्यासमोर. पियुष बाबरेच्या बॅटमधून या धावा पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्ण मिसफील्ड. इथे धोक्याची घंटा सांगून जाते आहे आणि इथे डायरेक्ट हिट झालाय. जबरदस्त. या ठिकाणी मी तर म्हणेल अजूनही होप्स आहेत. खरं म्हणायला गेलं तर एका धावेने स्कोर झालाय लेवल. आज पुन्हा एकदा त्याच दिवसाची आठवण झाली आहे. निलेश पादीर यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक कमलाकरजी रसाल यांच्या माध्यमातून सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. काय दिवस आठवला का. कारण स्पर्धेचं औचित्य होतं आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाला सुरुवात झालेली स्पर्धा. आणि कोण विसरेल तो सामना जिथे जवान पोशीरच्या विरोधात होतं. दुर्वा 11 सावले टीम. सातत्यपूर्ण त्या सामन्याची आठवण घडवून देणारा हा सामना पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय का. कारण तिथे सुद्धा परिस्थिती तीच होती. शेवटचे ते 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये करायच्या होत्या 2 धावा. आणि अशा परिस्थितीत 1 धाव आली. पुढच्या 3 बॉलमध्ये एकही धाव दुर्वा 11 सावलीच्या गोलंदाजाने करून दिली नव्हती. आणि जवान पोशीरला घरचा रस्ता पकडायला लागलं होतं. इथे कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. त्यामुळे नक्की काय घडतंय मैदानावरती ते पाहूयात. कारण हाय व्होल्टेज ड्रामा आपण अनुभवतोय मित्रांनो. अगदी काटेकी टक्कर आहे. कोण जिंकेल कोण हरेल यापेक्षा प्रेक्षकांना सामना मनमुराद आनंद लुटता येतोय. चांगला फटका यावेळी आणि इथे मात्र मॅच केले फिनिश. मॅच विन ठरले ते मात्र चेंज द गेम वंजारपाडा. जोरदार टाळ्यांनी टीमचं स्वागत करा. आणि नक्कीच मी तर म्हणेल आता चला मेचकरवाडी टीम या आपण. आणि निलेश पादीर आपण आपलं पारितोषिक